लक्ष दिलं तर समोर आपले मुलं म्हणजे चांगले निघतील, संस्कारित निघतील, असं मॅडमचं म्हणण्याचा उद्देश आहे. वा, माझं काम खूप सोपं करून टाकलं. आपल्याला हे सगळ्यांना समजतंच मी म्हटल्याबरोबर. बघा, शेतामध्ये ते बी आपण नुसतं फेकून येत नाही, त्याच्या आधी सुद्धा आपण जात असतो शेतामध्ये. पाऊस पडल्यावर फक्त पेरणी करायला जातो का? नाही, त्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये आधी जमीन तयार करतो. सगळं तण बिन काढून नांगरून पावसाची वाट पाहत तयार असते शेत आपलं. मशागत करतो ना. काय गरज आहे मग ते पण करण्याची? शाळेत आणून टाकलं, विषय संपला, जाते पुढे आपले येते हळूहळू. शाळेत येण्याच्या आधीची मशागत ती कोण करणार? ती कुठं होणार सांगा मला? घरी होणार की नाही? म्हणून म्हणलं मी, पहिलं वाक्य काय होतं माझं? आई ही मुलाची पहिली शाळा आहे. जे काही मूल शिकतं सुरुवातीला ते कुठे शिकतं? घरी शिकतं सगळं. आणि मुलाच्या आपल्या वैज्ञानिक ह्याच्यानुसार 3 वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा पूर्ण विकास झालेला असतो. जवळपास 80% विकास कुठपर्यंत होतो? केव्हा होतो? 3ऱ्या वयापर्यंत, 3ऱ्या वर्षापर्यंत. म्हणजे शरीराची जशी पूर्ण वाढ होत असते त्याचबरोबर मेंदूची पण पूर्ण वाढ, बुद्धीची वाढ त्या वयात होत असते. जेव्हा मूल 6 वर्षाचं झाल्यावर पहिलीच्या वर्गात येतं तेव्हा त्याचा मेंदू 80%च्या वर विकसित झालेला असतो. आणि उरलेले 25व्या वर्षीपर्यंत वरचे उरलेले 15% बुद्धी वाढते. बघा तुम्ही, जसं जसं वय वाढते तसं तर उलट जास्त लक्षात राहायला पाहिजे की नाही? जास्त शिक्षण यायला पाहिजे की नाही? पण होतं का तसं? वय वाढतं तसं आपण जास्त शिकू शकतो का? नाही. कारण आपल्या बुद्धीची क्षमता ती त्या शिकण्याची जी आहे ती पूर्ण झालेली असते. तेव्हा खरी तयार केव्हा होत असते बुद्धी? 6व्या वर्षापर्यंत. आणि म्हणून या वयामध्ये त्या लेकराची बौद्धिक वाढ कशी चांगली होईल हा विचार करणं जास्त गरजेचं आहे. लेकरांना काही समजत नाही हा विचार गेला. आजचं लेकरू पाहिल्या जन्मल्या मोबाईल सोबतच जन्मले. बरोबर आहे का? आपल्याला शिकवायला तयार आहेत लेकरं आपले. मग ते जेव्हा मोठे होतील तेव्हा तर अजून किती ऍडव्हान्स गोष्टी होणार आहेत. मग त्याच्यासाठी त्यांचं डोकं तयार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे? जशी पीक चांगलं येण्याकरता जमीन किती चांगली आहे तुमची, खूप काळं रान आहे, पण त्याची मशागतच केली नाही, त्याचं तणच काढलं नाही, काही उपयोग होईल का त्याचा? नाही होणार. त्याच्यामुळे मुलांना बुद्धी त्यांची आहे, पण ती चांगली कशी होईल, चांगल्या गोष्टी कशा शिकतील आणि नवीन गोष्टी शिकण्याकरता तयार कसे होतील याची काळजी कोणी घेतली पाहिजे? आधी आईने खरी घेतली पाहिजे. आणि आईनेच घ्यावीच लागते. बरोबर आहे का? त्या गोष्टीला पर्याय नाही. कारण किती म्हणलं तरी मूल जास्तीत जास्त काळ लहान असताना लेकरू कुणाजवळ असते? आईजवळ असते. पण या ठिकाणी अजून एक मला बोलावंसं वाटतं की आईची भूमिका या ठिकाणी थोडी बदलली पाहिजे. आईचं प्रेम आणि वडिलांचा धाक असतो. आपण काय करतो? वडिलांचं नाव पुढे करतो धाकात ठेवायला. ते आले की सांगलं बरं का तू ऐकलं नाही, ते मारतील बरं का बघ, उगीच. आणि त्याच्यामुळे मोठे झाल्यावर आपल्याला त्याचे परिणाम खूप भोगावे लागतात. त्याच्यापेक्षा मला काय वाटतं की आजच्या काळामध्ये असा बदल केला पाहिजे की आईनी धीट राहिलं पाहिजे, आईनी खंबीर राहिलं पाहिजे, आईचा धाक लेकराला पाहिजे, वडिलांचं प्रेम पाहिजे. पटते का? बघा, आईचा धाक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मोठे झाल्यावर जे काही गोष्टी होतात, वाईट आपल्याला गोष्टी करताना जे लेकर दिसतात ते तसे घडणार नाही. आईचं आंधळं प्रेम काहीच कामाचं नाही. तुम्हाला तात्पुरतं ते वाटते लेकराला पैसे देणं म्हणजे त्याचे लाड करणं नाही. हा उपयोग आला तुम्ही त्याच्या आवडीचं त्याला, पण अभ्यासासाठी शाळेत जा तुला 10 रुपये देते, सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. त्याला काय वाटते?
मी माझ्यासाठी थोडीच चाललो शाळेमध्ये, मी आईसाठी चाललो, मी शिक्षकांसाठी चाललो. अभ्यास कोणासाठी करायचा? दुसऱ्यासाठी करायचंय का? नाही. पण लहानपणापासून ही गोष्ट आपण त्याला पटवून दिली पाहिजे की तू शिकला, कल्याण कोणाचं होणार आहे? तुझं होणार. आमच्या गेल्या म्हणायचं अर्ध्या गौऱ्या, बरोबर आहे. लाड कशाला म्हणायचं आणि कशा प्रकारे लाड करायचा हे आपल्या हातात आहे की नाही? रोज उठून बघायला येते का कोणी? विचारतात का घरातले पुरुष मंडळी? काही नाही, त्यांचं काही नाही. एक थाक्या दिला की नीट काम. पण ती जबाबदारी आपण घ्यायची, ती वेळच येऊ द्यायची नाही ना. का बरं? आपण जन्म देतो एवढा 9 महिने, तर ते लेकरू आपल्याला माहिती आहे कसं आहे, त्याला कसं वाढवायचं आपल्याला माहित नाही का? ते त्याच्यासाठी दुसऱ्यांनी कोणी सांगायची काय गरज आहे किंवा बोल लावायची काय गरज आहे? बरोबर आहे की नाही? तर या पद्धतीने त्याचप्रमाणे जशी पिकाची आपण काळजी घेतो, पीक वाढलं तरी पण आपण तण काढायला जातो बघा बाजूला, बरोबर आहे. लेकरू शाळेत टाकलं पण त्याला संगत कशी आहे? हे तण म्हणजे काय आहे? आजूबाजूच्या वाईट सवयी, वाईट संगत, याच्यापासून पण आपण लेकरांना दूर ठेवलं पाहिजे. आणि फार वेळ लागतो का या गोष्टींसाठी? समजा तुम्ही म्हणतात आम्ही काय शिकलो नाही, आम्ही अंगठा बहादर, आम्हाला काय करायला काय त्याच्यातलं काहीच कळत नाही. पण ते लेकरू भाकरी करता करता अर्धा तास नुसतं धाकाने तुमच्या समोर बसून जे सांगितलं मॅडमने ते कर, हा धाक तर आपण लावू शकतो ना. तुम्हाला माहितीये तुम्हाला येत नाही, त्या लेकराला काय माहितीये त्याला तुम्हाला येत नाही? तुम्ही सांगूच नका ना मला काय येत आहे. आपणच काय म्हणतो, मला काय समजत नाही बाई त्यातलं. अरे तुम्ही जग एवढं देश चालवताय, कितीतरी देशांच्या पंतप्रधान महिला आहेत, घर चालवतो आपण सगळं. म्हातारी आजीबाई एवढं एकत्र कुटुंब चालवत आल्यात आतापर्यंत. शेतीचा हिशोब बिनचूक ठेवलेला आहे, बरोबर आहे. कुठं कोणाला हिस्सा कसा द्यायचा, किती वाटणी करायची, बरोबर न्याय असते त्यांच्याकडे. आणि त्या बाईला डोकं नाही असं कसं होईल? मला काही येत नाही, मला काही समजत नाही, हे आपणच म्हणणं आधी बंद करायला पाहिजे. हे एक टोक आहे बरं का. आता दुसरं पण टोक आहे याच्यापेक्षा. काही जणांना येतंय तर इतकं येतंय की मोबाईलला सुटत नाही हातात. 2 GB डाटा संपेपर्यंत फोनच सुटत नाही. आता एक रील येऊ लागली नवरात्रामध्ये की अष्टभुजातून देवीचं दर्शन घ्यायला जातात बायका, तेव्हा नीट बघा बरं का देवीला म्हणे. का बरं बघा, तिच्या हातामध्ये 8 हात आहेत देवीला, 8 शस्त्र आहेत तिच्या हातामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे आयुध आहेत.